लक्ष द्या, लिहायचं राहू देत, समोर लक्ष द्या 2 मिनिट। बघा इष्टिका, चिती व घन या प्रकरणामध्ये आता आपण सांगितल्याप्रमाणे आयताची आकृती काढायची आधी। आधी काय करायचं, एकात एक 2 आयत काढायचे, नंतर त्यांच्या बाजू जोडायच्या, मग कशाची आकृती मिळेल? इष्टिका चितीला आयताकार 6 पृष्ठे आहेत। किती पृष्ठे आहेत? 6। कसं सगळेजण आधी समोर लक्ष द्या। हा हे बघा, एक मोजा सगळ्यांनी, 1 2 3 4 5 6 किती झाले आकडे? 6। त्यानंतर शिरोबिंदू किती आहेत मोजा, शिरोबिंदू 8 झाले पाहिजे बरोबर। 1 2 3 4 5 6 7 8 किती शिरोबिंदू झाले? 8। दिसतात का तुम्हाला समोर आकृतीमध्ये? मग इष्टिका चितीला आयताकार 6 पृष्ठे आहेत, इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू आहेत, आणि आता कडा मोजायच्या। काय मोजायच्या? कडा। तर मोजा आता कडा वरच्या 4, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती कडा झाल्या? 12। मान्य आहे का सगळ्यांना? हो। समजलं का? हो। आता इष्टिका चितीचं उदाहरण आहे कंपास। कंपास पेटी तुमच्या हातातली, हे कशाचं उदाहरण आहे? कंपास। इष्टिका चितीचं कशाचं? इष्टिका चिती। आता आपण ह्याच्या पण कडा मोजूया, शिरोबिंदू मोजूया आणि पृष्ठे मोजूया। पृष्ठे म्हणजे काय? वरचा सपाट भाग। मग मोजा आता ह्याची पृष्ठे, 1 2 3 4 5 6 किती झाली पृष्ठे? 6 बरोबर। आता ह्याच्या कडा मोजा, कडा मोजा आता इष्टिका चितीच्या वरच्या 4, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती कडा झाल्या? 12। समजतंय का? सगळ्यांनी कंपास आज घरचा अभ्यास काय करायचं, कंपास घरी घ्यायचं, म्हणजे घ्यायचं आणि आपापल्या आई वडिलांना हे इष्टिका चिती असं समजून सगळे शिरोबिंदू मोजून दाखवायचे, पृष्ठे मोजून दाखवायचे आणि कडा मोजून दाखवायचे, म्हणजे तुम्हाला संकल्पना स्पष्टपणे लक्षात येईल। ठीक आहे। आता याच्यानंतरची आकृती आहे घणाची। मग घन म्हणजे काय करायचं, समान 2 चौरस काढायचे एखादे आणि त्याच्या कडा जोडायच्या, मग कशाची आकृती मिळेल आपल्याला? घनाची। ठीक आहे। मग घनाला सुद्धा सेम इष्टिका चितीप्रमाणेच चौरसाकृती 6 पृष्ठे आहेत। आता इथं आयताकार 6 पृष्ठे असतात इष्टिका चितीला, आणि घनाला चौरसाकृती 6 पृष्ठे असतात। शिरोबिंदू सेमच आहे, जसे इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू आहेत तसे घनाला 8 शिरोबिंदू आहेत, आणि कडा सुद्धा जशा इष्टिका चितीला 12 आहेत तशाच घनाला सुद्धा 12 कडा आहेत। ही जर माहिती तुम्ही चांगली पाठ केली, तुम्ही जर चांगली लक्षात ठेवली, तर एवढ्याच माहितीवर स्कॉलरशिपला यापुढे लक्ष दे की स्कॉलरशिपला काय होईल, जे पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात ह्या माहितीच्या आधारेच तुम्हाला विचारले जातात, फक्त थोडे फिरवून विचारले जातात। जर ही माहिती तुमची चांगली लक्षात ठेवली, तुम्ही पाठ केली, तर तुम्हाला त्या प्रश्नांवर विचार करता येईल आणि योग्य पर्याय क्रमांक तुम्हाला शोधून उत्तर लिहिता येईल। पण जर तुम्ही जमलिंग केलं ह्याच्यात बाबा कडा किती, शिरोबिंदू किती, पृष्ठ किती हे जर खालीवर झालं तर मात्र उपयोगाचं नाही। त्याच्यामुळे आकृती लक्षात ठेवा, इष्टिका चिती काय, घनाची आकृती लक्षात ठेवा, आयत आणि चौरस हे लक्षात ठेवा। चौरस म्हणजे चौरसाचे 2 चौरस एकत्र जोडले की घन तयार होते, 2 आयत जोडले की इष्टिका चिती तयार होते, हे लक्षात ठेवायचं। आणि मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आयत आणि इष्टिका चिती आणि घनामध्ये काय फरक आहे? मगाशी सांगितलं की इष्टिका चितीच्या समोरासमोरील बाजू समान असतात, समान आहेत, आणि घनाचे सर्व समान आहेत, हे लक्षात ठेवा। ठीक आहे। मग आपण मगाशी उदाहरण बघितली त्याच्यावरची स्वाध्यायामधली, पहिल्या स्वाध्यायातलं पहिलं उदाहरण बघितलं, दुसरं उदाहरण बघितलं, तशाच पद्धतीचं पुढच्या स्वाध्यायाची पण आहे, ते स्वाध्याय तुम्ही त्या धड्यावर जाता येताना सोडवून आणा, जे आलेले प्रश्न ते आपण वर्गात पुन्हा सोडवून घेऊ।